मंकी भाई, मंकी भाई, ओ मंकी भाई, जय श्रीराम. जय श्रीराम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. तर आज आपण निघालोय कड्यावरचा गणपती, जो आपल्या माथेरानपासून 1-3 किलोमीटर अंतरावरती. तिथे जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. तर तुम्हाला आता पुढे गेल्यावर मी रस्ते दाखवतो, 2 रस्ते कोणते आहेत आणि तिथे जाण्याचा प्रवास कसा करता येईल तुम्हाला. जर का तुम्ही ट्रेनने येत असाल तर तुम्हाला मी पुढे दाखवतो. तर मित्रांनो, आता आपण निघालोय. आपण गोवापट्टी स्टेशन क्रॉस केलेलं आहे. आपलं सोबत बघू शकता आबी आहे आणि पाटी तेजस. आणि तुम्हाला जर का नाश्ता करायचा असेल तर बघा, आपल्या गोवापट्टीला इकडनं तुम्ही वडापाव वगैरे घेऊ शकता. इथं समोर निसर्ग ढाबा आहे आणि बाजूला आहे अशी गोवापट्टी गावाची. ते वडापाव खूप चांगला भेटतो. तुम्ही आले तर नक्की एकदा ट्राय करा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता नेरळ हा आपला गाव असा निसर्गाच्या सानिध्यात आहे. ती समोर दिसते ते आपली उल्हास नदी आहे आणि तिथून 1 किलोमीटर अंतरावरती आपलं कोलारे छोटंसं गाव आहे. त्या गावात मी राहतो. तर तुम्ही कधी आले इकडे तर नक्की आपल्या गावात या. तिथे एक शंकराचं पांडवकालीन मंदिरसुद्धा आहे, त्याचंसुद्धा तुम्हाला दर्शन भेटेल. आणि नेरळ ही ड्रीम सिटी होत चाललेली आहे. तुम्ही बघू शकता किती जोरामध्ये कन्स्ट्रक्शन लाईन इथं सुरू आहे आणि बिल्डिंग पाहू शकताय. तर आता आपला रस्ता आपण एक शॉर्टकटच्या जवळच आहेत. म्हणजे तुम्हाला मी बोलल्याप्रमाणे जो 2 रस्ते आहेत त्यामध्ये पहिला रस्ता म्हणजे मेन रस्ता हा आपला. इकडनं एक 4-5 किलोमीटर अंतरावरती कड्यावरचा गणपती आहे. तर इकडनं थोडा लांब अंतर आहे, तर त्यामुळे आपण या रस्त्यानं न जाता आपण वरच्या रस्त्याने जाणार आहे दस्तुरी घाटातून. तिकडनं 3 किलोमीटर रस्ता आहे आणि आपण एक 35 ते 30 मिनिटांमध्ये तिथं पोहोचतो. तर इकडनं तुम्ही बघू शकता कड्यावरचा गणपती आणि पेप किल्ल्याला जाण्याचा हा रस्ता आहे. इकडनं भरपूर जण ह्याच रोडने जातात. तर आपण एक कड्यावरच्या गणपतीला जाण्यासाठी आज आपण दस्तुरी पॉईंटवरून जाणार आहेत. तिकडनं थोडं अंतर कमी आहे, म्हणजे चालायला कमी लागतं. तर तुम्हाला ती शॉर्टकट दाखवतो आणि आज आपण प्रवास दस्तुरी पॉईंटवरून करणार आहे. तर चला. तर आपल्याला मामाने दिले काठी माकडांना मारायला, कारण माकडं आपल्यावरती अटॅक करू शकतात. जर तुम्हाला नुसतं गाड्या हो जिमनी बाई, जिमनी चिमणी का जिमनी. भारी ना, तगडा आलाय तगडा. बाई नाव काय याचा? काय? करण भाग. मित्रांनो, आपण आता दस्तुरी पॉईंटला पोहोचलेलो आहे. इथं गाडी आपण पार्क केले आणि जर का तुम्ही 4 व्हीलर घेऊन येत असाल तर 4 व्हीलरची पार्किंग बघू शकता. खूप पार्किंग आहे मोठी. आणि जर का तुम्ही बाय लोकल येत असेल नेरळला तर तुम्हाला नेरळ टू दस्तुरी पॉईंट 100 रुपये पर सीट शेअरिंग टॅक्सी पण मिळेल. आणि आपल्या दस्तुरी पॉईंटवरून जवळजवळ 3 किलोमीटर आहे, म्हणजे आपल्याला इकडनं 30 ते 35 मिनटं लागतील कड्यावरचा गणपती या ठिकाणी जायला. तर आपण आता इकडनं ट्रेक चालू करतोय आणि आबीला मागून घोडा उडवेल, त्यामुळे आबी पळतो आपला. मित्रांनो, आपण आता एकदम मिड पॉईंटला आहेत. जर का आपल्या उजव्या बाजूला बघितलं तुम्ही तर हा रस्ता थेट माथेरानकडे जातो. आणि जर का डाव्या बाजूला 3 किलोमीटर चालत गेलो तर तिथं पेप फोर्ट आणि कड्यावरचा गणपती. तर लेट्स गो गाईज. तर मित्रांनो, इथे माकडं सुद्धा खूप आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी आपण काठी दाखव आपली काठी दाखव. आहे बघा, ही काठी घेतलेली आहे, म्हणजे आपण त्यांना खायला पण घेऊन आलोय. आणि देख सकते हो मंकी भाई. जय श्रीराम. ओ मंकी भाई, ओ मंकी भाई, जय श्रीराम. तर तुम्ही बघू शकताय कसं छान असा ट्रॅक मधून आपण चाललोय आणि आपल्या आजूबाजूला 4ही बाजूला घनदाट जंगल आहे. आणि या जंगलामध्ये आम्ही 3 माकडं. तर बघूयात आता आपण वाजलेत जवळजवळ 12 वाजलेत आणि किती वाजेपर्यंत पोहोचतोय ते तुम्हाला सांगतो. आम्हाला किती टाईम लागतोय 3 किलोमीटर अंतर चालायला. तर आपण भेटूयात पुढे.
आम्ही थोडे फोटो वगैरे काढतो आणि माकडांना खायला सुद्धा देतो, कारण त्यांच्याकडे आम्ही बिस्किट आणि केली आणलेले आहेत. तर चलो मित्रांनो, तुम्ही इथे समोर बघू शकता, इथे एक माथेरानचा पॉईंट आहे, मला नाव नाही माहिती त्याचं, पण आता तो इकडनं दिसतो आपल्या रूटमध्ये आहे. आणि समोर आपल्या 2 माणसं आहेत. आज गुरुवार असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे. आपले 2 पार्टनर आणि पाठीमागे एक कपल आहे, हे बघू शकतो. तर आता ही काठीने जर का मी त्या जोरात वारबीर केला कुत्र्या या वाघाच्या, तर म्हणजे तो समोर आल्या वाघ बरोबर आणि मी त्याच्या अंगावर काठी उचलली तर अरे पण मी काठी मारते ना त्याच्यावर बाई, त्याला पळवता येते, काय करावं लागेल. तू क्या बोल रही है? चुप चुप हो जा, सातवीं फेल, चुप. बघू शकताय बाप्पाचं दर्शन आपलं झालेलं आहे. इकडून हो साबणवाला पेस होतो तो, आवला आवला अरे तोच आवला, तो काळा कलरचा ना, त्याला काय बोलतात रे, आळू आळू आलू यो आहे का तो आलू. आवलाच बोलतात त्याला. त्याच्या सरांनी आलूचा शोध लावला इकडे बघा, खाऊन बघ ना असं एक घास. कच्चा यार, अरे काय झालं, एक घास समजेल ना तुला. नाही रे तुझी आवला आहे रे तो, आवला बोलतात त्याला. आवला बोलतात, आलू पण बोलतात. आलू ते बोलतात बघ, काय ते बटाट्याला आलू बोलतात. नाही नाही त्याला पण आलू बोलतात. नाही, याला पण आलू बोलतात. त्याला पण आलू बोलतात आणि आवला पण बोलतात. ठीक आहे चला आता हळूहळू आपण हळूहळू जाऊ. शकता तुम्ही पनवेल शहरातील हद्द चालू झालेली इकडनं आणि हे तिकडची छोटी छोटी गाव आहेत बघा कसे दिसतं आपल्या डोंगरावरून. आपण एकंदर एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आहेत आणि मॅपनी बोलल्याप्रमाणे 30 ते 35 मिनिटात आपण कड्यावरच्या गणपती येथे पोचतो आरामात. तर आता 5 मिनिटात तिथे पोचतो आम्ही आणि तुम्हाला दाखवतो पुढचं दृश्य. आणि नंतर खाली आपल्याला एक 10-15 मिनटं लागणार आहेत, कारण तिकडनं पायवाट आहे. पायवाट म्हणजे पायऱ्या आहेत आणि जर का गर्दी असेल तर आपला थोडा त्रास होईल, पण आपण ऑफ डेला आलो त्यामुळे गर्दीचं प्रमाण नसणार आहे मोस्टली. तर चला, तर लास्ट टाईम आलो होतो ना त्या टायमाला बघा ह्या कापारीमध्ये बिबट्याला पाहिलं होतं मी. आज कहना क्या चाहते हो? बघू जर का झालं दर्शन बिबट्या साहेबांचं तर तुम्हाला दाखवतो पुढे. चलो आता आमचे 2 बिबट्या बघा इथं चाललेत, एक भाजपवाला बिबट्या, एक ठाकरे गटाचा बिबट्या. तुम्ही बघू शकता आपल्या बाप्पांना इथे, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो आता आपण एक 5-10 मिनिटावरती तिकडे जातो आणि इथे फोटोशूट चालू आहे आणि बाप्पाचं एकदम तेजस्वी रूप तुम्ही बघू शकताय आणि बघून तुमच्या मनाला सुद्धा एकदम प्रसन्न वाटेल. तर आपल्याला हा इथे कड्यावरचा गणपती आपण इथे जाणार आहोत आज. आणि हा जो समोर डोंगर दिसतोय तो डोंगर आहे आपला पेप फोर्ट. तर त्याचा रस्ता सुद्धा तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावरती मी. हे चला तर निघायचं का आपण. चलो हा तर आपण आता पोचलेलो आहे बघा. इथं एक छोटी घंटा आहे आणि इकडनं आता आपण जाणार आहे. रस्ता बघा. चलो बघा समोर बघू शकता पेप फोर्ट आहे इकडे. आणि आता आपण चाललोय बाप्पाच्या दर्शनासाठी. चलो आज गुरुवार असल्यामुळे गर्दी नाही आहे. अरे बाबा वाचली बा, चप्पल वाचली बाई. काहीच माहिती चप्पल गेली असते तर वाहून. मंदिराकडे जायला एक 10 ते 15 पायऱ्या उतरलो आणि तिथे मध्येच महादेवाची आपल्याला दिसते. हर हर महादेव. चलो आपण हा बोर्ड बघू शकतो. जर का किल्ल्यावर जायचं असेल आपल्याला तर आपल्या उजव्या बाजूला जायचं आणि कड्यावरच्या गणपतीला जायचं असेल तर डाव्या बाजूला. समोर आपल्याला दोन्ही रस्त्याच्या मधोमध हा बॅनर लावलेला आहे. तर आपण आपल्याला जायचं आहे कड्यावरच्या गणपतीकडे, म्हणजे आपण इकडे जाणार. तर चला तुम्हाला एक 5 मिनिटात बाप्पाचं दर्शन देतो. बघू शकता पूर्ण
हे बघा किती छान वाटतं बघा. बेडूक मासा. मस्त घारघार वाटतं. आणि आपल्या आबीला गारगार वाटतं. आबीला हे खरंच पण हा पाण्याचा स्पर्श एवढा छान वाटतोय ना, माझा अगदी थकवा गायब झाला पूर्ण. चलो नाही भीती नाही, थकवा. उन्हाळ्यामध्ये इकडे पाणी पिण्यासाठी किंवा साचवण्यासाठी जो डोंगराच्या कातलातून पाणी येतो त्याच्यासाठी इथे सोय केलेली आहे. इंस्टाग्रामला अकाउंट आहे काड्यावरचा गणपती, तर या गणपतीला तुम्ही नक्कीच फॉलो करा. चलो तर मित्रांनो, आपण एक अगदी 30 ते 35 मिनटात इथे पोहोचलेलो आहे. आणि आपल्या पाठीमागे बघू शकता इकडे बाप्पाची काड्यावरचा गणपती म्हणजे आपला गणपती बाप्पाची इथं मूर्ती आहे. तर आपण आता दर्शन घेऊयात मस्त. चला या. आतमधला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. आणि आपले मूषक राज म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचे वाहन. बघू शकता तुम्ही किती छान आकारात बनवलेलं आहे इकडं. आणि या बाजूने इकडनं घ्या, इकडनं तुम्ही आपल्या बाप्पाचं सुंदर रूप बघू शकता वरती. म्हणजे बनवणाऱ्याला सुद्धा मानलं पाहिजे की त्यांनी कसं बनवलं असेल. वानर दादा माकड दादा आपल्यावरती हमला करण्यासाठी पूर्ण टोळीला फौजला इकडे घेऊन येतोय. आणि तिकडे पण त्याची फौज बघू शकता तुम्ही पूर्ण. हे बघा कुठं खाली. हा एक वाघ्या बघा इथं बसला आपला. बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आपण आता इकडनं परतीचा प्रवास चालू करतोय. आणि आपल्यासोबतच त्या एका ग्रुपने सुद्धा चालू केलं होतं. त्यांना इथे पोचायला 1.5 तास लागला. ते त्यांना विचारलं तर ते बोलले की 1.5 तास लागला होता. आणि आपण इकडनं 30 ते 35 मिनटात आलो. तर तुम्हाला जर का काड्यावरच्या गणपतीला यायचं असेल तर तुम्ही दस्तुरीवरून हा रूटच प्रेफर करा, कारण हा जवळसुद्धा आहे आणि चालायला जास्त त्रास पण नाही आहे. तर आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. जय श्रीराम. का तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढचा ब्लॉग लवकरच येईल आपला. जय श्रीराम.